गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल जर आपण पाहिलं तर आपल्याकडे मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु जसं आपलं जे काही ट्रेड डील आहे तर ते ईयूसोबत साईन झाल्यानंतर जशा पद्धतीचं एक्सपेक्टेशन होतं तशा पद्धतीनं मार्केट काही चाललेलं आपल्याला दिसत नाही. परंतु त्यामागचे काही रिझन्स आहेत, तेही आपण आज जाणून घेऊयात. प्लस काल रात्री US मार्केट जे आहे तर ते सो अँड सोच राहिलेलं आहे. फार जास्त काही पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह नाही, फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस असं आहे. त्याच्यामागचं रिझन असं आहे की आज आहे फेडची मीटिंग. ओके, त्यामध्ये इंटरेस्ट रेट अनचेंज राहण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. परंतु आता रिसेंटली आपल्याला माहीत आहे की ट्रम्प आणि फेडचे चेअरमॅन यांच्यामध्ये खूप वादावादी झालेली आहे. अगदी एकमेकांवरती क्रिमिनल केसेस करण्यापर्यंतही सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. मग आता याचा ते काय आपण काय म्हणू शकतो की कशा पद्धतीनं ते डिलिव्हर करतात त्यांचं स्पीच आणि त्याच्यामध्ये काय मुद्दे मांडतात ट्रम्प प्रशासनावरती, हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे साहजिकच आहे की पूर्ण जग आता कॉशियस आहे आणि फेडचे चेअरमॅन जे आहेत तर त्यांचं काय म्हणणं आहे US इकॉनॉमीबद्दल, USच्या प्रशासनाबद्दल, याला आज खूप जास्त महत्त्व राहणार आहे. त्यानंतर आपण जर ग्लोबल मोमेंटम जर पाहिला तर फ्लॅट आपण म्हणू शकतो. फार जास्त कोणी पॉझिटिव्ह नाही किंवा कोणी नेगेटिव्हसुद्धा नाही. त्यानंतर आपण जर पाहिलं तर जे काही लास्ट वीकमध्ये बँक ऑफ जपानची पॉलिसी आली तर त्याच्यामध्ये त्यांनी रेट जो आहे इंटरेस्ट रेट तो अनचेंज ठेवला. परंतु त्यांचं जे स्पीच होतं तर त्यातनं असं रेकग्नाईज झालं की येत्या वर्षामध्ये 2026मध्ये ते रेट हाईक करू शकतात. कारण सध्या जो रेट आहे तोच मुळात 30 वर्षामध्ये सगळ्यात हायेस्ट रेट आहे आणि तरीसुद्धा ते अजून रेट हाईक करण्याच्या मागे आहेत. त्यामुळे त्यांचा जो जापनीज येन आहे तर तो डॉलरच्या अगेन्स्ट स्ट्रेंथन होतो आहे आणि डॉलर वीक होतो आहे. ओके, आपल्याकडे जर आपण पाहिलं आपल्या मार्केटकडे तर काल युरोपियन युनियन आणि भारतामध्ये एक ट्रेड डील जी आहे तर ती साईन झालेली आहे. परंतु तरीही मार्केट म्हणावं असं चाललेलं नाही आहे. तर मग याच्यामागचं कारण काय आहे तर ते आपण जाणून घेऊयात. तर त्याच्यामागे बेसिकली रिझन असं आहे की जी डील झालेली आहे तर ती लगेच इम्प्लिमेंट होणार नाही आहे. लक्षात घ्या, त्या सगळ्या गोष्टी पूर्ण कागदोपत्री प्रोसिजर होऊन ते ॲक्च्युअल इम्प्लिमेंट होईपर्यंत त्याला 8 ते 10 महिने लागणार आहेत. म्हणजे 2026च्या डिसेंबरपर्यंत जी डील आहे तर ती कन्क्लूड होऊन ॲक्च्युअल इम्प्लिमेंट होईल. परंतु तोपर्यंत जो काही पेन आहे तो मात्र राहणार आहे, हे लक्षात असू द्या. परंतु सेंटिमेंट ॲटलिस्ट पॉझिटिव्ह आहे, हे लक्षात घ्या. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर आपल्याकडे काल मार्केटमध्ये FISDIचा डेटा जर पाहिला तर त्याच्यामध्ये FISनं साधारण 3,000 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ऑलमोस्ट 9,000 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे आपल्याला काल मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हिटी पाहायला मिळाली. तर आता नक्की पुढे काय होईल ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे, लक्षात ठेवा. तर आता गिफ्ट निफ्टी जर आपण पाहिलं, म्हणजे आज फेब्रुवारी सिरीजचा पहिला दिवस आहे, त्यामध्ये गिफ्ट निफ्टी जर पाहिलं तर साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपनिंग आपल्याला ते इंडिकेट करते. तर मग आता मार्केट कशा पद्धतीने गॅपअप सस्टेन करेल आणि त्यानंतर मार्केट कसं वरती जाईल किंवा कन्सॉलिडेट करेल ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचं कारण असं की आता बजेट जवळ आलेलं आहे, बजेटचं प्रिपरेशन चालू झालेलं आहे आणि 2 दिवस आधी इकॉनॉमिक सर्वे येईल, म्हणजे साधारण उद्या वगैरे इकॉनॉमिक सर्वे येईल आणि त्यानंतर आपल्याला खरं जे काही गोष्ट आहे तर ती पाहायला मिळेल. म्हणजेच मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आता प्रचंड राहणार आहे. विक्स वाढू चाललेला आहे. त्यामुळे तुम्ही पहा की स्टॉक्समध्ये सुद्धा स्विंग्स जे आहेत तर ते मोठे झालेले आहेत आणि हे ऑब्वियस आहे. परंतु जे मोठमोठे इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर्स आहेत तर ते बजेट पाहून त्याचं ॲनालिसिस करून त्यानंतरच मग मार्केटमध्ये एंट्री घेतील, याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे. जर आता आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर यामध्ये पूर्ण जगामध्ये आपण काय म्हणू शकतो की कॉशियस सध्या वातावरण आहे. परंतु इंडियामध्ये जर पाहिलं तर फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस आपण म्हणू शकतो. आता बजेटमध्ये काय सरप्राईज येतं ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यावरतीच बऱ्याचशा गोष्टी ह्या डिपेंड्स राहतील. तर मग आता बाकीचं जर आपण पाहिलं तर सगळं काही व्यवस्थित आहे. परंतु जर टेक्निकली जर आपण पाहिलं ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने तर डाऊन साईडला 25,000वरती खूप जास्त
ओपन इंटरेस्ट पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं, तर कॉल रायटिंग आपल्याला 25,500च्या लेवलला पाहायला मिळतं. त्यामुळे 25,500 शॉर्ट टर्मसाठी 25,500 ते 25,000 या बॉक्स दरम्यान मार्केट राहण्याची खूप जास्त पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे आता 2 दिवसात मार्केट नक्की काय करतं आणि कुठे जाऊन क्लोज होण्याचा प्रयत्न करतं त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. म्हणजेच काय की जर मार्केट 25,800च्या वरती जर जाऊन क्लोज होऊ शकलं, ओके, बजेटच्या आधीपर्यंत, तर खूप हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केट पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु जर मार्केट 25,000च्या आसपासच जर खेळत राहिलं आहे त्या लेवललाच, तरीसुद्धा मार्केटमध्ये आपण काय म्हणतो की जरी बजेटमध्ये एखादं सरप्राईज आलं तरी फार जास्त काही आपण काय म्हणू शकतो की मार्केटमध्ये फार बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी फॅक्टर्ड इन असल्यामुळे फार जास्त मोमेंटम आपल्याला काही पाहायला मिळणार नाही आहे. त्यामुळे पाहूयात की आता नक्की काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.